श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हाला खाण्याची आवड आहे, तुम्ही खवय्ये आहात, तुम्ही करेक्ट चॅनलवर आहात। आम्ही आज तुमच्यासाठी एक मस्त पदार्थ घेऊन आलेले आहेत, तो पण उपासाच्या, त्या म्हणजे गोड पुऱ्या, आणि ते पण 8 दिवस टिकणाऱ्या। बघा इतका मस्त पदार्थ झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत आणि अशी खस्ता पुरी झालेली आहे। बघा तुम्हाला अशी तोडून दाखवते, बघा आवाज आहे का या पुरीचा, बघा मस्त झाली की नाही, एकदम अशी खस्ता पुरी झालेली आहे। आणि ही पुरी कमीत कमी साहित्यात बनलेली आहे, घरच्या उपलब्ध साहित्यात बनलेली आहे, काहीच जास्त, फक्त थोडीशी ना आपली काय त्याच्यासाठी पूर्वतयारी लागणार आहे। खूप कमी साहित्यात एकदम मस्त पदार्थ झालेला आहे, उपवासाच्या गोड पुऱ्या 8 दिवस टिकणाऱ्या। चला बघूया काय काय साहित्य लागतंय ते। त्याच्यासाठी आपण काय केलं, छान आपण 1 वाटीभर भगर घेतलेली आहे। या जेवढ्या पुऱ्या झाल्या त्याच्यानुसार मी तुम्हाला प्रमाण सांगते आहे। आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे 1 वाटी भगर घेतली आहे आणि ती आपल्याला छान धुवून घ्यायची आहे आणि सावलीमध्येच काय करायचं, आपल्याला ती वाळून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघा आपण मस्त छान पाणी घालून घेऊया आणि भगरीला छान धुवून घेणार आहोत, कारण थोडं वरवर काय असतं की तिला जरा त्याच्यामध्ये काडी कचरा राहू शकतो, म्हणून आपल्याला छान धुवून घ्यायची आहे आणि सावलीमध्येच तिला आपल्याला वाळून घ्यायची आहे। आणि ही वाळून झाली म्हणजे आधीपासून जर पदार्थ आपण करून ठेवतो म्हटलं तर अशा प्रकारे करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही वाळून झालेली आहे, मस्त छान सुकलेली आहे। त्यानंतर आपल्याला त्याचा अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, तो अर्धी वाटीपेक्षा कमी देखील आपण कमी साबुदाणा घेतलेला आहे। त्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसवर, आणि छान कमी आचेवर याला भाजून घ्यायचं आहे। आणि जशी आपली भगर पण आहेत ना, भगरीला आपल्याला छान बारीक करून घ्यायचे, सोबत साबुदाण्याला देखील बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघा छान आपण साबुदाणा भाजून घेऊया, कमी आचेवरच भाजून घ्यायचं। जर आपण आच मोठी केली तर तो जळण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे कमी आचेवर आपण छान भाजून घेऊया साबुदाण्याला। आणि याच्यासोबत आपल्याला आणखी पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे थोडीशी साखर। जास्त साखर नाही घालायची, कारण आपल्या आईबाबांना शुगर वगैरे असतेच असते, सो थोडी साखर घालायची। साखर स्किप केली तरी चालेल, पण आपल्याला काय चवीला बॅलन्स करायला साखर तर हवीच हवी। आणि हा पदार्थ थोडा गोडाचा म्हटला तर साखर आलीच। बघा अशा प्रकारे आपल्याला छान कमी आचेवर मस्त साबुदाणा भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित मस्त खमंग असं साबुदाणा भाजून घेतला की पुरी बघितली ना तुम्ही किती छान अशी खस्ता झालेली आहे, ती साबुदाण्यामुळे झालेली आहे। आणि मस्तपैकी आपण बघा साखर बारीक करून घेतली होती, आपण इतकीच साखर घेतली आहे, बघा मिक्सरच्या भांड्यातनं टाकलेली आहे। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा पण घालूया आणि तो आपण बारीक करून घेणार आहोत। थोडा गरम असेल, आपण 2 ते 3 मिनिटं त्याला छान थंड होऊ देऊया साबुदाण्याला, आणि त्याच्यानंतर मग आपण मस्त बारीक करून घेणार आहोत। आणि आपलं जे साहित्य आहे ते तयार आहे, बघा मी तुम्हाला दाखवते। जे आपण 1 वाटी भगर धुवून वाळून घेतलेली होती, तिला पण आपण छान बारीक करून घेतलेलं आहे। भगरीचं पीठ बारीक वाटून घेतलं, साबुदाणा, साखर आणि वेलची। अशा प्रकारे आपलं पूर्ण साहित्य हे रेडी आहे। आता दुसरी कृतीकडे वळूया। ते जे आपण भगरीचं पीठ वगैरे केलं ते आपल्याला भगरीचं पीठ आधी चाळून घ्यायचं आहे छान व्यवस्थित। बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपण छान चाळून घेणार आहोत, कारण आपल्याला मिक्स करताना काही म्हणजे त्याच्यामध्ये येणार नाही। बघा असं जर थोडंसं त्याचं आपण हात घालून पण छान आपण ते भगरीचं पीठ छान चाळून घेऊया। ठीक आहे, तेवढं झालं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ घालूया, आणि आपलं जे साखर आहे ती घालूया, सोबतच आपण साबुदाण्याचं पीठ देखील घालूया, जे आपण अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी घेतलेलं होतं। 1 वाटी तुम्हाला प्रमाण आधीच दाखवलेलं आहे। आणि याच्यामध्ये कसं आपण साखर घातली ना, तर आपण थोडं दूध घालून आपण व्यवस्थित छान हे ना मिक्स करून घ्या। बघा आपण दुधामध्ये भिजवत आहोत, आणि मस्त अशा प्रकारे थोडंच घालायचं, कारण साखरेला देखील पाणी सुटेल। सो त्या हिशोबाने आपल्याला छान असा, जसं आपण अनारसाची उंडी करतो ना तशा प्रकारे आपल्याला हे भिजून घ्यायचं। बघा असं अशा प्रकारे, म्हणजे कोरडं नाही,
अशा प्रकारे बघा, अशा मस्त असं हे करून आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला थोडा रेस्ट द्यायचा आहे. 1 तास तरी रेस्ट द्यायचा आहे. 1 तासापेक्षा जास्त देखील आपण याला रेस्ट देऊ शकतो. जितकं आपण छान याला मुरू देऊ तितकंही चांगलं. आता आपली ही लास्ट कृती, आपलं ते सेट झालेलं आहे बॅटर. पूर्ण कणिक जी आपण उंडी मळून ठेवलेली होती ती मस्त सेट झाली आहे. आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार केले आहे आणि आपण आता याला ना जसं अनारसा करतो ना आपण तशा प्रकारे करणार. आपण पोळपाटावर टाकलेलं आहे भगरीचं पीठ आणि याला छान बघा असं थापून घेणार आहोत त्याच्यावर. किती सुंदर दिसतंय की नाही बघा. अशा प्रकारे जसं आपण अनारसा करतोय ना तशा प्रकारेच आपल्याला हे थापून घ्यायचं. ही ना लास्ट कृती आणि याच्यानंतर बस आपल्याला काय करायचं, याला मस्त असं खमंग तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि मस्त आपल्या या पुऱ्या रेडी आहेत. आहे की नाही हा मस्त पदार्थ. बघा आपले 2 झालेले आहेत, अनारसे पुरी, गोड पुरी, आणि याला छान आपण असं तळून घेणार आहोत बघा. आणि बघा थोडंसं आपण पाण्यामध्ये तेलामध्ये हिला ढकललेलं आहे या पुरीला आणि ढकललं आणि बघा मस्त अशी थोडीशी सोनेरी होतपर्यंत आपण ही जी पुरी आहे तळून घेणार आहोत. बघा आहे की नाही मस्त पदार्थ. कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला सांगा. आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला खूप प्रेम देत आहेत त्यासाठी तुमचे मनापासून आभार. कृपा श्री स्वामी समर्थांची. आणि अशा प्रकारे बघा मस्त अशी गोल्डन होतपर्यंत, सोनेरी होतपर्यंत आपण तळून घेतलेली आहे ही उपवासाची गोडपुरी. बघा काही फुलत पण आहेत आणि अशा प्रकारे आपण मस्त सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. आणि तळून झाल्या की मग प्लेटिंग तर मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेली आहे. आणि बघा अशा प्रकारे या 8 दिवस टिकणाऱ्या पुऱ्या आहेत. आपले जे नवरात्रीचे उपास सुरू होतात तर त्याच्या आधीच जर आपण अशी करून ठेवली की मग आपले उपासाला आपण आयता म्हणजे आपल्या साबुदाणासोबत किंवा कशासोबत पण आपण हा एक साईड म्हणून पदार्थ घेऊ शकतो. किंवा या 2 पुऱ्या जरी खाल्ल्या तरी आपला एक वेळचं उपवासाचं फराळाचं होऊन जाईल. अशा प्रकारे आपला हा पदार्थ रेडी आहे. बघा मस्त मस्त मस्त. बघा तुम्ही पण सांगा कशा वाटल्या तुम्हाला या उपवासाच्या पुऱ्या किंवा अनारसे बनवू शकता. अनारसासारख्या केलेल्या बघा अशा रेडी होत्या, मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहे. आणि अशा प्रकारे आपल्या या पुऱ्या झालेल्या. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ. आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. बघा अशा प्रकारे मस्त झालं की नाही कुरकुरीत खस्ता पुरी रेडी आहे. चला या व्हिडिओचा इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.